सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त एकच आवाज कानामध्ये वाजत असतो. तुला हे बनायचंय, तुला ते करून दाखवायचंय. शेजारच्या मुलाला बघ, नातेवाईकांच्या अपेक्षा बघ आणि या सगळ्या आवाजात माझा स्वतःचा आवाज कुठेतरी हरवून गेला. सगळ्यांना वाटतं मी धावतोय, पण कोणालाच हे दिसत नाही की माझ्या पायात अपेक्षांच्या बेड्या आहेत. कधी कधी वाटतं मी त्यांच्या स्वप्नांसाठी जगतोय की माझ्या स्वतःच्या आयुष्यासाठी. हो, आई वडिलांना वाटतं आपण सुरक्षित असावं, यशस्वी असावं. त्यांचं प्रेम चुकीचं नसतं, पण त्यांच्या अपेक्षांच्या ओझं वाहता वाहता आपण आपलं बालपण, आपला आनंद गहाण ठेवतो. आपण विसरून जातो की प्रत्येक मुलाचा उमलण्याचा काळ हा वेगळा असतो. अपेक्षाचं ओझं नक्कीच आहे, पण त्या ओझ्याखाली दबून जाणं हा उपाय नाही. मला सिद्ध करायचे, पण कोणाला हरवण्यासाठी नाही, तर स्वतःला जिंकून देण्यासाठी. मला धावायचंय, पण कुणीतरी मागे लाठ्या घेतल्यात म्हणून नाही, तर समोर माझं स्वतःचं आभाळ आहे म्हणून. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाचं तरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेलं मशीन नाही आहात. तुम्ही एक जिवंत स्वप्न आहात. अपेक्षांचा आदर करा, पण स्वतःच्या अस्तित्वाचा बळी देऊ नका. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल, तेव्हाच हे जग तुमची ओळख पटवेल. ओझं फेकून द्या, पंखांना बळ द्या. तुमची वेळ नक्कीच येईल.